हॅलो एव्हरीवन, वर्षा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी बनवते आहे पहाडी चिकन. ही रेसिपी मी माझ्या मुलासाठी बनवते आणि तुम्ही हे 7 दिवस तुम्ही स्टोअर करूनही ठेवू शकता. रेसिपीला सुरुवात करायच्या आधी एक सांगायचं म्हणजे मी इथं बोनलेस चिकन घेतलेले 1.25 किलो आणि त्या हिशोबाने सगळी मेथड दाखवलेली. तर चला रेसिपीला सुरुवात करायला घेऊया. मी इथे बोनलेस चिकन त्याला स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यात घरात केलेलं दही आहे, 200 ग्रॅम दही म्हणजे हांकड घातलेले आहे. चवीनुसार मीठ 2 चमचे मीठ घातलेले. किचन किंग मसाला 2 चमचे. किचन किंग मसाला बेस्ट आहे कारण की त्याच्यात सगळेच गरम मसाले येतात, त्यामुळे किचन किंग मसाला बेस्ट आहे. चवीनुसार तांबडा तिखट आणि ऑलिव्ह ऑइल किंवा तुमचं कुकिंग ऑइल तुम्ही याच्यात घालू शकता. आता आपण जाऊयात मेन इन्ग्रेडियंटला. मी इथे घेतलेली आहे 2 इंच अद्रक, 15 लसणाच्या पाकळ्या म्हणजे 1.5 गड्डी लसूण आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 अख्खं टमाटर. मी याच्यात कांदा घातलेली नाही आहे, तुम्ही घालू शकता. कांदा आवडत नाही माझ्या मुलाला. बरं, जेवढं मी पुदिना घेतलेली आहे तेवढंच आपण कोथिंबीर घ्यायची. मी अर्धा गड्डी पुदिना घेतल्याने अर्धा गड्डी कोथिंबीर घेतलेली. दोन्हीची क्वांटिटी सेम असायला पाहिजेत. त्याच्यानंतर आपण ह्याला वाटून घेऊयात. बरं, मी इथं लिंबू घालायचं विसरलेले, तर तुम्ही लिंबू सरस नक्की घाला. आपलं वाटण झालेलं आहे. आता आपण ह्याला जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे त्याच्यात हे मिक्स करून घेऊयात. छानपैकी तर आपण ह्याला मिक्स करूयात. मी इथं 7 दिवसासाठी स्टोअर करून ठेवते. तर तुम्ही जर लगेचच करत असेल तर 1 तास करून ठेवलं तरी होतं. मी इथं 7 दिवसासाठी स्टोअर करते, कंटेनरमध्ये भरते मी. कलर बघा किती छान आलेला आहे, एकदम असा मखमल छान हिरवंगार. तुम्ही नक्की ही रेसिपी करा आणि टेस्ट कशी होते तुम्ही तेही मला कमेंट्समध्ये सांगा. आपलं 7 दिवसासाठी आपण स्टोअर करून ठेवलेलं आहे. बाकीचं आहे ते दुसऱ्या कंटेनरमध्ये घालू. बरं, मी हे 200 ग्रॅम चिकन घेतले एअर फ्रायरमध्ये. ह्याचं मी तुम्हाला सांगते 15 ते 20 मिनटं तुम्ही 180 डिग्री सेल्सिअसवर तुम्ही ह्याला ठेवू शकता. परत एकदा सांगते, 15 ते 20 मिनटं तुम्ही 180 डिग्री सेल्सिअसवर तुम्ही ह्याला एअर फ्रायरमध्ये घालून तुम्ही करू शकता. दुसरं असं एक आहे, तुम्ही पॅनमध्येही करू शकता आणि तुम्हाला जर असं ग्रिल हवं असेल तर त्याला स्टिक मिळतात, ते स्टिक घालून तुम्ही गॅसवरती ग्रिल करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा.